हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अत्यंत स्वादिष्ट आणि खूप सोपी अशी दोडक्याची चटणी. किसलेल्या दोडक्याची चटणी बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी इथं एक मोठा असा दोडका घेतलेला आहे. पाव किलोच्या आसपास हा दोडका आहे बघा. आता मी याने ना या दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घेते. पूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्यात, नाहीतर तो खाताना कचकच लागेल. त्यामुळे सगळ्या शिरा मी बघा अशा काढून घेतल्यात आणि आता मी या मोठा दोडका आहे ना, तर याचे मी 2 भाग असे करून घेते, म्हणजे आपल्याला त्याला व्यवस्थित असं किसता येईल. हे बघा, मी हे 2 भाग करून घेतलेत. आता मी इथं एक मोठ्या होलची किसणी घेतलेली आहे आणि आता मी व्यवस्थित असा हा दोडका त्याच्यावर छान असा किसून घेणार आहे पूर्ण दोडका. हे बघा, पूर्ण दोडका माझा आता किसून झालेला आहे. आता मी या भांड्यामध्ये त्याला काढून घेते. व्यवस्थित किसणीला लागलेला आहे, तो सुद्धा वेस्ट जाऊन द्यायचा नाहीये. सगळा दोडका काढून घेतलाय आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतून ठेवलेलं आहे. हे बघा, पाण्याने त्याला धुवायचंय. आता आपण इकडे मसाला बनवूया. खूप जास्त काहीच इन्ग्रेडियंट्स लागणार नाहीत आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 4 लसूण पाकळ्या आणि 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना फक्त असं भरड-भरड असं वाटून घेतलेलं आहे. हे बघा, खूप जास्त पेस्ट बनवायची नाही. एकदम भरड-भरड असं वाटून घेतलेलं आहे. आता इथं मी ही जाळी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आपण जे दोडक्यात पाणी ओतलेलं ना, ते मी ओतते. म्हणजे सगळं पाणी असं निथळून जाईल आपलं. कारण तसंच पाण्यातून काढायचं म्हटलं तर हातात पकडायला जरासं येत नाही. त्यामुळे मी इथं जाळीमध्ये टाकले, म्हणजे पाणी ऑटोमॅटिक सगळं खाली जाईल. आणि आता राहिलेला दोडका आहे ना, तो असं पिळून घ्यायचा आहे हाताने. व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी त्याच्यातलं काढायचंय. असंच मी सगळा दोडका आहे ना, तो पिळून घेते. हे बघा, असं मी पिळून घेतलेला आहे. एवढा दोडका निघालेला आहे पिळून. आता मी गॅस पेटवते आणि त्यामध्ये एक छोटासा एक पॅन ठेवलाय मी गॅसवर. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकलेत. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आता आपण जी पेस्ट बनवलेली ना मिरची आणि लसूणची, ती टाकलेली आहे. ती व्यवस्थित अशी परतून दिली. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तेल जरा कमी वाटलं म्हणून मी तेल जास्त टाकलेलं आहे. कारण चटणी म्हटलं की तेल जास्तच हवं. आता मी याच्यामध्ये दोडका टाकलेला आहे पिळलेला आणि आता मी तो व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये. मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून एक 2-2 मिनिटासाठी याला झाकण ठेवायचं आहे आणि उघडून पुन्हा मिक्स करायचं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. असंच या दोडक्याला शिजवायचं आहे आपण. खूप जास्त सुद्धा शिजवायचं नाहीये. हे बघा, आता हा दोडका शिजलेला आहे. व्यवस्थित त्याची चटणी झालेली आहे. किती सोपी आहे. काहीच जास्त टाकलेलं नाहीये आपण त्याच्यामध्ये आणि खायला तर खूप चविष्ट लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ही चटणी करून बघा. ही चटणी तुम्ही जर गरम-गरम भाकरीसोबत खाल्लीत ना, तर त्यापेक्षा टेस्टी तुम्हाला काहीच लागणार नाहीये. चपाती बरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायलाही ही चटणी तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.